हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा आजचा काही विषय नाही असा. तर आता काय नाही, व्लॉग बनवायला आता स्टार्ट केलं आहे मी खूप उशिरा, म्हणजे खूपच उशिरा. कारण आज दिवसभर काम होते मला भरपूर, त्याच्यामुळे. तर बघा आजचा व्लॉग कसा, आणि आजची साडी पण माझी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये. तर पहिली गोष्ट नाही का, काही मी माझ्या नवऱ्याला कुठं पण टाकते हे बघा, पण बिचारायला इकडे ठेवले असं हे बघा, असं माझ्या नवऱ्याला मी इकडे टाकले. तर हा आहे मजाकचा गोष्ट. तर चला मी पहिलं काय करते, रील्स वगैरे बनवून घेते, मग आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. काय काय होणार बघूया पुढं. तर चला पहिला रील्स काढून घेते. तर हे बघा आता आमच्या इकडे चाललंय गेम खेळायचं. हे पोरं बघा इकडे असं खेळतायत मस्त हवेला. हे बघा त्या बघा तो कसं मारतोय. शरू दीदीला मारलं तू, दीदीला बाई कसं अगं. ऐ सॉरी बोल दीदीला. शरू सॉरी बोल दीदीला, सॉरी बोल. तर बघा एवढा आगाव आहे ना, पण आम्हाला याच्याशी करमतच नाही. तो बघा लय आगाव आहे, लय आगाव आहे बापरे. तर हे बघा आम्ही आता इकडे हे बघा आमचे लेकरं खेळतायत. ऐ लेकरा खेळा. तर एका ताईंची कमेंट आहे रे की काहीतरी चॅलेंज घ्या म्हणून. तर बघा माझ्या मुली म्हणतायत की मग मॅगीचं चॅलेंज दे आणि आम्हाला 4 मॅगी बनव. तर असल्या आहेत त्या एका ताईंची कमेंट आहे. तर हे बघा इकडे खेळ कसं चालू आहे. हे बघा शरू, हे बघा शरू इकडे तो बॉल खेळत आहे इकडे. हे माझं पसारा कधी निघते आव टॅरेसचा काय माहिती, ह्याच्यामध्ये आहे ना. हे बघा हे डस्ट आहे, डस्ट. आणि हे मला आमच्या साहेबांना कामामध्ये पोते लागतात ना, त्यांना डस्ट वगैरे भरून न्यायला, म्हणून ते इकडे घरीच आणून ठेवलेत. लय सारे पोते होते, कमी झालेत आता. आणि इकडे बघा कसंच खेळायचं चाललंय. काय पण नका शिकू का त्याला. शरू राग म्हणायले बघते किती हुशार आहे. शरू आहे म्हण दीदीला. तर खेळायलात बघा इकडे हे लेकरं. काय तर बघा इकडे थांबलोय आज टॅरिसवर. आणि आज काय ब्लॉग बनवू काय सुचतच नाही म्हटलं. तर बघा असा चाललाय आमचा ब्लॉग. आणि आज खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट केलाय. कारण सांगू का, आज दुपारी खूप काम होतं थोडंसं माझं बचत गटाचं पण, त्याच्यामुळे आज थोडा उशीर झाला. आणि मग मी आता इथं बसले बघा. बघा इकडे. तर एका दादांची कमेंट पण होती साड्यांची, तर ते बोलले की साडीवरच ब्लॉग बनवू जावा, म्हणून मी सगळ्यांचे नाही का फॉलो करते ट्रिक्स. तर थँक्यू. असंच मला सांगत जावं, मी असंच करत जाईन. आणि ताईंनी बोलले काहीतरी चॅलेंज, तर ते उद्या करूया मॅगीचं चॅलेंज. तर बघा आता थोड्या वेळाने जाऊया खाली, परत रात्रीच्या स्वयंपाकात काय होणार आहे ते पण बघूया. तर चला जाऊया थोड्या वेळाने खाली. हे मला मिस्टर रोज रस आणतात कामावून येता. आणि तिकडे दाखवते थांब. तिकडे एवढ्या तिघांचं भांडण झालंय रससाठी. ए मीच पिणार या. हा का. तर आता बघा एक ग्लास आहे, कोणाला द्यायचं असं झालंय. पण चला आता मी ह्यांनाच देते थोडं. आणि तर बघा हे एवढ्या माझ्या रस्त्यामध्ये सगळे बसले इकडे बघा फुलपात्र घेऊन. तर आम्ही आता पिलोय थोडा. तर मला रोज आणतात नाही का, मला हीटचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळं. आणि हे रोज नाही येत, आजच आले. त्यांना भूक लागली. हा ह्यांना भूक लागली. गप ना तर बघा चला आता ह्यांना, तिला भूक लागली आणि मला तुला पण खायची का. नको आता जेवायचा टाइम होते. पप्पा यायच्या पहिला खावा. पप्पा मॅगी खाल्ली की वरत. तर चला मी ह्यांना मॅगी देते. पण मी नाही बनवणार, तू बनवून खायचं. मी बनवून खाईन मॅगी, मी नाही देणार. तुझं काय नाही. मला मॅगी कोण बनवणार. मला तू
तर बघा पोरांना संध्याकाळी थोडीशी भूक लागली म्हणून मॅगी बनवली, तर मी पण बसले बघा त्यांच्यासोबत थोडीशी. मला पण खूप आवडते, पण तिचे पप्पा आहे ना त्यांना संध्याकाळी मॅगी नाहीत खाऊ देत, कारण की काय माहिती त्यांना मॅगी ते बोलतात ना पोटामध्ये काहीतरी होतं, म्हणून पोरांना मॅगीच नाही देत. तर मी घाबरत घाबरत बघा किती फास्ट खायला लागली. तर चला मी पण हे बघा एवढी मॅगी खाते थोडी. संध्याकाळी जेवत नाहीत बघा आता एवढी मॅगी खाल्ली की. तर चला खाते, मला स्वयंपाक करायचा आहे. झाला बघा एकदाचा स्वयंपाक. तर बघा आज स्वयंपाकामध्ये काही नाही केलं एवढं विशेष. तर ही आहे आखी मसूरची आमटी, कोथिंबीर टाकायची वरून फक्त आता. तर हे बघा थोडीशीच टाकणार आहे. आणि इकडे आहे आखी मसूर आमटी आणि इकडे आहे राईस. तर एवढंच केलं आहे. आणि दुपारी बघा माझ्यासाठी मी इकडे बघा दुपारी म्हणजे सकाळी बेसन आणि भाकरी केली होत्या, तर इकडे 2 भाकरी आहेत हे बघा. आणि गरमीचं कोण खात पण नाही एवढं, म्हणून बघा असं मस्त भात आणि आमटीच खात जास्त, म्हणून बघा हे केलेलं आहे आजच्या रात्रीच्या जेवणात. असा मस्त मस्त राईस. आणि इकडे बघा एक मावशी आहेत, त्यांनी असं मस्त कैऱ्या वगैरे दिल्या. इकडे आहेत फिरिंगी चिंचा पुण्यामध्ये जिलेबी चिंचा बोलतात त्याला. तर हे बघा असं. आणि आमच्या तिकडं साईड बघा गाणे कसे लावले तुम्हाला दाखवते. इकडे असे मस्त मस्त गाणे लावले, तिकडं अंधारातच बसले तिकडे गाणे लावून. तिकडे दिवाबत्ती पण झालेली आहे. तर चला जाऊया, तुम्हाला खालचे दाखवते आमच्या इथं किती IPL रवट आहेत तर दाखवते. चला तर बघा तिच्या आजोबाला सांगते, ते आजोबासोबत ती तिकडे मॅच बघते. तर मी चला थोडं बाहेर बसते. तर बघा स्वयंपाक झाला ना, मला असं बाहेर दारामध्ये बसायला खूप आवडतं. मग आम्ही असं बसतो बाहेर मस्त इकडे बघा हवेला. आणि मी आमची कुठे इथंच असते आणि म्हणजे नाही का तिला तिची बाळ नाही का गाडी खाली गेली म्हणून लय ओरडायची रात्रभर. मग आम्ही तिला इथं सांभाळलो नाही का खायला प्यायला, तर ती इथंच राहते, कुठं जाऊ देत नाही. आमच्या घरी कोणालाच येऊ देत नाही माहिती का. तर बघा मग आता इकडं मस्त हवेला बसले, मग थोड्या वेळाने जेवण करायचं. तर तुम्हाला दाखवते आमच्या घरात बघा किती मी IPL वरी ते तिकडं गाणे लावून बसले, तर खाली इकडे मॅच बघते. परत एकदा दाखवते. तर हे बघा तिकडं सासरे आमचे नाही का माझ्या मुलीला विचारतात, त्यांना एवढं समजत नाही ना किती रन झाले काय झाले. आणि इकडे बघा सोफ्यावर माझी मुलगी बसून सांगते अण्णा एवढे झाले तेवढे झाले. आणि माझा हॉल बघा आता जिन आहे आमचा. आणि इकडं मस्त असं बसायला ओटा पण आहे बघा. गरमीचं जास्त बाहेरच राहूशी वाटतं. आता भाजी थोडीशी उकळी ना मग जेवायला देणार, मग परत रात्रीचे भांडे घासायला लागतं. तर चला जेवण करून मग परत तेच. आणि आज आमच्या सासरीने आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिलेली. हे बघा सगळ्यांनी खाल्ली, इकडे मीच नाही खाल्ली. मी म्हटलं जेवल्यावर खाणार, फ्रीजमध्ये ठेवली. तर सगळ्यांना आमच्या घरामध्ये किती जण 10 जणांना आईस्क्रीम पार्टी दिलेली. सगळ्यांनी कोण खाल्ले, मीच नाही खाल्लं, जेवल्यावर खाणारी मी. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की तो. हे बघा हे माझं लेकरू आहे ना, लेकरू सांभाळायचं, तिला एवढे छोटे बाळ आवडतात ना काय सांगू. दिवसभर त्यांच्याकडे आईस्क्रीम खाल्ली. तू आईस्क्रीम खाल्ली शरी? आईस्क्रीम दिवसभर बाहेर असते बघा, एवढी खेळते काय सांगू. तर चला आजचा ब्लॉग इकडेच एंड करूया. मी थोडा हवेला बसते आणि मग जाते घरात, जेवण ते करायचं नाही. चला आजचा ब्लॉग इकडेच एंड करूया. आणि असं डबल झालं ना तर चला बाय.